चलो, बेसिक फॉरेक्स ट्रेडिंग बेसिक कोर्स डे 2 मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपण काल कुठे आलो होतो? ट्रेडिंग इन फॉरेक्स. मग ट्रेडिंग इन फॉरेक्स मध्ये करन्सी मध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो, कमोडिटी मध्ये ट्रेडिंग करू शकतो आणि इंडायसेस मध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो. ठीक आहे. थोडंसं रिव्हिजन घेऊया. बाकीचे पार्टिसिपेंट्स आहेत कनेक्ट होईपर्यंत आपण थोडंसं रिव्हिजन घेऊया. हा सर, रेकॉर्डिंग कुठे शेअर करणार, कुठे करणार? मी शिवम सरांना लिंक पाठवेन. ठीक आहे. शिवम सरांना मी लिंक पाठवेन. शिवम सर तुम्हाला ग्रुपला पाठवतील. ओके. चलो, थोडस आपण काल काय काय शिकलो, तुम्हाला काय काय शिकायला मिळालं? फास्ट. काल काय काय शिकलो आपण? चलो फास्ट टाईप करायचं आहे. काय काय शिकलो काल आपण? तुम्हाला नवीन काय काय शिकायला मिळालं? फास्ट टाईप करायचं आहे. चलो फटाफट. 64 पार्टिसिपेंट्स कनेक्ट झालेले आहेत. केदारनाथ सर म्हणतात की टाइम झोन शिकलो आपण. येस, परफेक्ट. 24 तास फॉरेक्स मध्ये मार्केट चालू आहे. तर 24 तास का चालू आहे? तर एका कंट्रीचं मार्केट चालू होऊन बंद होईपर्यंत दुसऱ्या कंट्रीचं मार्केट चालू होतं, म्हणून 24 तास फॉरेक्स चालू आहे. ठीक आहे. फॉरेक्स काय असतं ते सागर सर म्हणतात. फॉरेक्स काय असतं नक्की? फॉरेक्स काय आहे? व्हॉट इज फॉरेक्स? सागर सर, संदीप सर, बिझनेस कम्प्युटर काय म्हणताय? स्कॅल्पिंग कशाला म्हणतात? ओके, ग्रेट. कधी न का चालू झालं ते? काय? कधी आणि का चालू झालं ते? ओके. कधी आणि का चालू झालं? ओके. बरोबर. म्हणजे जेव्हा पण चालू झालं असेल 40-50 वर्षापूर्वी, तर फॉरेक्स मार्केट इंटरनॅशनल डील कम्प्लीट करण्यासाठी सुरू झालं होतं. पण रिटेल ट्रेडरसाठी हे मार्केट नव्हतं. परंतु काय झालं? जहा पे प्रॉफिट दिखा वहां पे आदमी दिखा. म्हणजे आपण म्हणतो ना की जिथं प्रॉफिट दिसला माणसाला तेवढंच पाहिजे, तो गेला तिकडे, रिटेल ट्रेडर पण घुसले. बरोबर ना? सर, काल तुम्ही रेड फ्लॅगचा बोलला ना, ते कुठल्या लिंकवर बघायचं ते नाही कळालं. फॉरेक्स फॅक्टरी. फॉरेक्स फॅक्टरी ऍप्लिकेशन आहे, त्याच्यावरती आपण बघू शकतो. मयूर सर काय म्हणतात? टर्न ओव्हर ऑफ फॉरेक्स, टाइप्स ऑफ ट्रेडर. ओके. ह्या गोष्टी शिकलो. टाइप्स ऑफ ट्रेडर मध्ये स्कॅल्पर, इंट्राडे, स्विंग आणि पोझिशनल, ह्या गोष्टी आपण शिकलो. ओके. एवढंच शिकलो का? अजून काय काय शिकलो? अजून काय काय शिकलो इम्पॉर्टंट? एक्सचेंज नेम अँड टाइम झोन, डिफरन्स बिटवीन फॉरेक्स आणि इंडियन मार्केट शिकलो. फॉरेक्स इज लीगल और इलिगल हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आपण काल बघितलेला आहे. सो चलो, हे खूप इम्पॉर्टंट होतं की जे आपल्याला काल शिकायला मिळालं. काल लेक्चर मिस झालं आहे, रिव्हिजन करा सर. रोहित सर, तुम्हाला त्याचं रेकॉर्डिंग ची लिंक मिळून जाईल. ठीक आहे. लिगल इन ओव्हरसीज. येस. टर्नओव्हर किती होतो ते हे बघितलं. परफेक्ट. 300 लाख करोड मधून आपल्याला आपलं लाईफ सेटल करायला तुम्हाला कळालं की खूप कमी पैसे लागतात, आणि त्या टर्नओव्हर मधून 300 लाख करोड मधून एक स्पून, एक चम्मच जरी आपण डेली काढला तर तो
एका दिवसाचा एक चम्मच हे 10,000 कोटीचा आहे. एवढं मोठं मार्केट आहे. सो चलो आपण काल फॉरेक्स बघितलं. फॉरेक्स का सुरू झालं ते बघितलं. फॉरेक्स मार्केट म्हणजे काय? किती मोठी अपॉर्च्युनिटी आहे ते आपण बघितलं आणि सगळ्यात इम्पोर्टंट हे आपण पाहिलं, की आपल्या डेली शेड्यूल प्रमाणे आपला टाइप पहिला आपल्याला कळणं गरजेचं आहे आणि जर आपला टाइप कळाला तरच आपण प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकतो. हे आपण पाहिलं. ठीक आहे. चलो आपण पुढे जाऊया ट्रेडिंग इन फॉरेक्स. मग ट्रेडिंग फॉरेक्स मध्ये जे आपल्याला करायचं आहे तर 3 ऑप्शन्स आहेत ट्रेडिंग करण्यासाठी. मग 3 कोणते कोणते ऑप्शन्स आहेत? करन्सीमध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो, कमोडिटीमध्ये आपण करू शकतो आणि इंडायसेस मध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो. चलो आता आपण थोडंसं बघणार आहे. मग करन्सीमध्ये जर आपण बघू शकतो, तर मग करन्सीमध्ये काय-काय ऑप्शन्स आहेत, हे थोडेसे आपण बघणार आहोत. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर USD अ, मी तुम्हाला पाठवून देतो. ठीक आहे. मिळून जाईल. काव्या मॅम मिळून जाईल. डोंट वरी. तर ट्रेडिंग इन करन्सीज मध्ये आपण बघतो की USD, GBP, युरो, JPY, CHF, कॅड, AUD आणि NZD. ठीक आहे. तर ह्या 8 करन्सीज आहेत. याला आपण मेजर करन्सीज म्हणतो. मेजर करन्सी म्हणजे काय? मेजर करन्सी म्हणजे जगामध्ये 150 प्लस म्हणजे जवळपास 170 प्लस कंट्री आहेत जे फॉरेक्स मध्ये इन्व्हॉल्व आहेत. मग 170 कंट्रीच्या करन्सीज 170 असणार की नाही? मग 170 करन्सीज मध्ये तेवढ्या लेवलला व्हॅल्यूम होतो का? तर नाही होत. ठीक आहे. आणि म्हणून मग जर तेवढ्या लेवलला व्हॅल्यूम होत नाही, मग सगळ्यात जास्त जो व्हॅल्यूम होतो, सगळ्यात जास्त जे ट्रेडिंग होतं त्या टॉपच्या 8 मेजर करन्सी आहेत आणि त्या ह्या 8 मेजर करन्सीज आहेत जे तुम्ही स्क्रीनवर बघताय. नोटबुक जर असेल तर ह्या करन्सीची नावं तुम्ही लिहून घेतलं तर बरं होईल. म्हणजे वरती लिहा मेजर करन्सी. म्हणजे जगामध्ये सगळ्यात जास्त ट्रेडिंग होणाऱ्या ह्या करन्सी आहेत. ठीक आहे. मग डॉलरमध्ये US डॉलरमध्ये ट्रेडिंग होतं USD, GBP, ग्रेट ब्रिटन पाउंड, युरो, युरो मेंबर्स युरो, JPY, CHF, कॅड, AUD आणि NZD. ह्या 8 मेजर करन्सीज आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ट्रेडिंग होतं. ठीक आहे. ट्रेडिंग इन कमोडिटी. कमोडिटी म्हणजे काय? आता हे बघा हे हे काय आहे? भारत तरडे सर SMC सांगा ना. SMC म्हणजे सर स्मार्ट मनी कॉन्सेप्ट आहे आणि हा SMC जो कोर्स आहे हा काय होतं की भारत सर आता हा किती पार्टिसिपेंट्स आहेत? 87 पार्टिसिपेंट्स आहेत. आता 87 पार्टिसिपेंट्स मध्ये जर बेसिक आणि ऍडव्हान्स जर माहिती नसेल तर SMC कळत नाही सर. SMC साठी तुम्हाला किमान 6 मंथ तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स, डिमांड झोन, सप्लाय झोन, प्राइस ऍक्शन वगैरे हे ह्या ह्या कॉन्सेप्ट पहिला क्लिअर असायला पाहिजे. ह्या कॉन्सेप्ट जर क्लिअर नसतील तर तुम्हाला SMC कळणार नाही. SMC साठी तुम्हाला किमान 3-4 महिने 4 महिने हे जे कॉन्सेप्ट आहे, जे ट्रॅडिशनल मार्केट आहे ना, ह्या ट्रॅडिशनल मार्केटमध्ये तुम्हाला पहिलं ट्रेड करावं लागेल आणि जर ट्रॅडिशनल मार्केटमध्ये तुम्ही ट्रेड केला तर SMC काय आहे? SMCचा कॉन्सेप्ट काय आहे? जिथे सपोर्ट रेजिस्टन्सचा जिथे कॉल घ्यायला सांगतो सपोर्ट रेजिस्टन्स तिथे SMC म्हणतं की त्याच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये SMC सांगतं. मग तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्स वरती कॉल घेणार की SMC वर घेणार का ICT वर घेणार? मग त्याच्यासाठी पहिलं काय की हे बेसिक इम्पॉर्टंट आहे. आता जर SMC सांगायला मला प्रॉब्लेम नाहीये, पण किती लोकांना हे हे पहिलं बेसिक फॉरेक्स माहिती आहे. मग हेच जर माहिती नसेल, SMC जर मी सांगितलं तर मग तुम्हाला त्या कॉन्सेप्टच कळणार नाही. पुलबॅक काय? ओबी काय असतं? ऑर्डर ब्लॉक काय? IDM काय असतो? ह्या कॉन्सेप्ट ज्या आहेत ना, हे पहिलं तुम्हाला बेसिक कळायला पाहिजे. पहिलं मला हे सांगा, 85 पार्टिसिपंट्स आहेत. त्याच्यामध्ये किती लोकांना बेसिक माहिती आहे? माहिती नाही सांगा. आहे नको. किती लोकांना बेसिक माहिती आहे नाही? सागर सर म्हणतायत काहीच माहिती नाही. ओमकार सर म्हणतायत त्यांना नाही माहिती. अलंकार सर, एजी, पिप्स म्हणजे काय ते पण नाही माहिती आहे. काहीच माहिती नाही. मग भरत सर मला सांगा, जर आता काहीच आयडिया नाहीये, तर मग तुम्हाला आपण कसं काय SMC घेणार मला सांगा? तर पहिलं हे समजून घेऊ आपण. हे समजल्यानंतर मग
स्टेप बाय स्टेप आपण जाऊया. आणि जर तुम्ही जर स्टेप बाय स्टेप नाही गेले, कोणीतरी तुम्हाला सांगितलं असेल की एसएमसी घ्या, आणि तुम्ही जर आता थोडंसं नॉलेज घेऊन जर एसएमसी शिकायला गेलात, तर एसएमसी शिकून पण तुम्हाला ट्रेड करता येणार नाही. मी गॅरंटी देतो, गॅरंटी लिहून देतो बॉन्ड पेपरवर. कोणाकडनं जर तुम्ही एसएमसी आता शिकलात ना, आणि जर तुम्हाला हे माहिती नसेल, तर तुम्ही एसएमसी मध्ये ट्रेड प्रॉफिटेबल होऊ शकत नाही. बेसिक काय आहे, जो बेस आहे ना, जो कॉन्सेप्ट आहे ना, तो पहिला क्लिअर होऊ देत. एकदा कॉन्सेप्ट क्लिअर झाला ना, मग लाईफ पडले ना आपल्याला. मला सांगा, 11th-12th मध्ये असताना आपण म्हणतो का की पोस्टमॉर्टम कसं करायचं ते शिकवा. हे समजून घ्या. पहिलं 11th-12th सायन्सने व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर एमबीबीएसची 4 वर्ष व्हायला पाहिजे. नंतर प्रॅक्टिकलमध्ये जाऊन पोस्टमॉर्टम आपण बॉडी डिटेक्शन वगैरे करू शकतो. ह्या गोष्टी थोडंसं समजून घ्या. बाकीचे पार्टिसिपंट्स आहेत, तर आपल्याला एसएमसी इथे नाही घेता येणार. ठीक आहे? तर स्टेप बाय स्टेप जाऊया आपण. तर ह्या आता करन्सीज मध्ये पण आहे ना, 8 मेजर करन्सीज आहेत. 8 मेजर करन्सीज आहेत आणि 8 मेजर करन्सीज मध्ये आपण जर बघितलं तर मग ट्रेडिंग जे होतं ना, हे पेअरमध्ये होतं. तर ह्या 8 जगामध्ये सगळ्यात जास्त ट्रेडिंग ह्या 8 करन्सीज मध्ये होतं. ठीक आहे. कमोडिटीमध्ये जर आपण गेलो, तर कमोडिटीमध्ये ऑइल, गोल्ड, सिल्वर आणि प्लॅटिनम हे कमोडिटीज आहेत. मग आपण फॉरेक्स मध्ये कमोडिटीज मध्ये पण ट्रेडिंग करू शकतो. आणि कमोडिटी ट्रेडिंग इन इंडायसेस. इंडायसेस म्हणजे काय? जसं आता निफ्टी 50 आहे, बँक निफ्टी आहे, ठीक आहे ना. मिड कॅप आहे. तर सेम तसंच इकडे काय होतं, US 30 आहे, नॅसडॅक 100 आहे, जर्मनी 30 आहे, इंडिया 50 आहे. हे काय आहे, तर हे इंडायसेस आहे. प्रत्येक कंट्रीचा वेगवेगळा इंडायसेस असतो आणि प्रत्येक कंट्रीच्या त्या इंडायसेस मध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो. जसं निफ्टी 50 आहे ना, सेम स्क्रिप्ट फॉरेक्स मध्ये इंडिया 50 आहे. म्हणजे जो चार्ट तिकडे चालतो ना, सेम चार्ट इकडे चालतो इंडिया 50चा. तर त्याच्यासाठी काय, की इंडायसेसमध्ये भयानक व्होलॅटिलिटी असते आणि त्या व्होलॅटिलिटीवरती आपण ट्रेडिंग करू शकतो. व्हाय ट्रेडिंग इन करन्सी पेअर? करन्सी पेअरमध्ये ट्रेडिंग का केलं जातं? तर USD JPY ही जी पेअर आहे, आता मला सांगा, जसं आपण इंडियन मार्केटमध्ये काय होतं, निफ्टी 50 आहे किंवा टाटा मोटर्स आहे, TCS आहे. मग हे एकच स्क्रिप्ट असते आणि त्याच्यावर आपण ट्रेड करतो. पण इथं फॉरेक्समध्ये पेअरमध्ये ट्रेडिंग का होतं? म्हणजे USD JPY ह्या 2 पेअर सोबत असतात आणि त्या 2 पेअरला आपण ट्रेड करतो. 2 करन्सीजला आपण ट्रेड करतो. मग हे 2 काय आहेत? आता बघा, जर मला टाटा मोटरचा स्टॉक बाय करायचा आहे, तर मला काय INR द्यावं लागेल ना. INR दिल्याशिवाय मला टाटा मोटरचा स्टॉक बाय करता येईल का? हरीश? नाही. फिक्स पाहिजे तुम्हाला. फिक्स फिक्स. मला आणलं होतं त्याच्या सॅकमध्ये बघा बरं. सो करन्सीमध्ये, फॉरेक्समध्ये पेअरमध्ये ट्रेडिंग होतं. पेअर का होतं? जसं आपण म्हटलं ना, टाटा मोटरचा स्टॉक घ्यायचा आहे, तर इंडियन रुपीज म्हणजे रुपये द्यावे लागतील, तेव्हा आपण टाटा मोटर्सचा स्टॉक बाय करू शकतो. सेम थिंग इथं जर डॉलर तुम्हाला खरेदी करायचा आहे, तर डॉलरच्या कंपॅरेटिव्हली कोणती करन्सी तुम्ही देणार आहात आणि बाय करणार आहात. आता जसं आपण काल एक्झाम्पल पाहिलं, फायटर जेट खरेदी करायचा आहे, तर कोणामध्ये ट्रेडिंग झालं? INR, USD INR मध्ये ट्रेडिंग झालं. म्हणजे काय झालं? USD INR मध्ये खरेदी विक्री झाली. म्हणून फॉरेक्स मध्ये पेअर मध्ये ट्रेडिंग होतं. ठीक आहे. आता मेजर करन्सी पेअर जे आहेत ना, हे तुम्ही नोटबुक असेल तर फास्ट फास्ट लिहून घ्या. म्हणजे आपल्याला जे ट्रेडिंग करायचं आहे, तर हे ट्रेडिंग कुठे करायचं आहे? तर मेजर करन्सी पेअर मध्ये आपल्याला ट्रेडिंग करायचं आहे. GBP USD, युरो USD, USD JPY, USD CHF, USD CAD, AUD USD आणि NZD USD. आता बघा, 8 मेजर करन्सी होत्या आणि 7 मेजर पेअर आहेत, पेअर. आता एक सिंपल क्वेश्चन मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचा आहे. तुम्ही PhD जर तुम्हाला करायची आहे, तर PhD सब्जेक्ट मध्ये होते का टॉपिक मध्ये होते? फास्ट टाइप करायचं आहे. PhD सब्जेक्ट मध्ये होते का टॉपिक मध्ये होते?
जर आता हे जे आपण म्हणतोय, पीएचडी जर आपल्याला करायची असेल तर ती सब्जेक्ट मध्ये होत नाही, तर टॉपिक वरती पीएचडी करतो आपण. बायोलॉजी मध्ये पीएचडी होत नाही, बायोलॉजी मध्ये एखादा टॉपिक घेतो आपण, त्याच्यावर पीएचडी होते. जर तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेडर व्हायचं असेल तर ह्या मेजर करन्सी पेअर 7 आहेत. मेजर करन्सी पेअर किती आहेत? 7 आहेत. ठीक आहे. आणि क्रॉस करन्सी पेअर 21 आहेत. आणि एक्झॉटिक करन्सी पेअर 11,781 आहे. हे फक्त तुमच्या माहितीसाठी सांगतो. जेव्हा आपण ऍडव्हान्स कोर्स बघणार आहे, ऍडव्हान्स मध्ये हे सगळं तुम्हाला शिकायला भेटेल. पण आता सध्या तरी तुम्हाला त्याची गरज नाही, म्हणून तुम्हाला फक्त माहिती दिली. ह्या मेजर करन्सी पेअर किती आहेत? 7. क्रॉस करन्सी पेअर किती आहेत? 21. आणि एक्झॉटिक करन्सी पेअर्स किती आहेत? 11,781. मग आता एवढं सगळं गरज आहे का? तर आपल्याला फॉरेक्स मध्ये पीएचडी नाही करायची, आपल्याला प्रॉफिटेबल ट्रेडर व्हायचं. म्हणून काय? म्हणून आपल्याला ह्या 7 मेजर करन्सी पेअर मधली कुठली तरी एक पेअर सिलेक्ट करायची आहे. आणि त्याच्यामध्ये प्रॉपर सगळ्या गोष्टी कळणार आहेत. कारण जर तुम्ही सोमवारी जीबीपी युएसडी, मंगळवारी युरो युएसडी, बुधवारी युएसडी जेपीवाय, युएसडी सीएचएफ, युएसडी कॅड, एवढी युएसडी जर रोज वेगवेगळा घेणार आहे ना, तर होणार नाही. ठीक आहे ना. मग याच्यामध्ये काय आहे, की याच्यामध्ये सगळ्याच पेअर मध्ये जर आपण ट्रेडिंग करत बसलो तर आपल्याला प्रॉफिटेबल ट्रेडर बनायला वेळ जाईल. ठीक आहे ना. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, की एकच पेअर सिलेक्ट करायची, एक पेअर सिलेक्ट करायची आणि त्याच पेअर वरती आपल्याला ट्रेडिंग करायचं आहे. आणि जर त्याच पेअर वरती जर ट्रेडिंग केलं तर आणि तरच आपण लवकरात लवकर प्रॉफिटेबल ट्रेडर बनणार आहे. म्हणून आपल्याला सगळ्या पेअरची गरज नाहीये. ठीक आहे. थोडा स्क्रीन टाइम वाढलाय ना, त्याच्यामुळे व्हेन बाय व्हेन सेल. तर बाय आणि सेलचा कॉन्सेप्ट क्लिअर आहे का तुम्हाला? बाय आणि सेलचा कॉन्सेप्ट क्लिअर आहे का? बाय म्हणजे काय, सेल म्हणजे काय? बाय म्हणजे काय आणि सेल म्हणजे काय, कॉन्सेप्ट क्लिअर आहे का? क्लिअर असेल तर मग आपण पुढे जाऊया. बाय आणि सेल आपण समजून घेतलं. कॅन्डल स्टिक क्लिअर आहे का तुम्हाला? कॅन्डल स्टिक क्लिअर आहे का? कॅन्डल स्टिक क्लिअर असेल तर मला सांगा, म्हणजे आपण पुढे जाऊ. येस, म्हणजे कॅन्डल बद्दल काही आपल्याला डिस्कस करायची गरज नाहीये. ठीक आहे. डन डन डन. चलो. आता मला सांगा, जे पण पार्टिसिपेंट्स कनेक्टेड आहेत, किती लोकांना फॉरेक्स मध्ये प्रॉफिटेबल ट्रेडर बनायचं आहे? चलो फास्ट. सागर सर म्हणतात सगळ्यांना, संदीप सर म्हणतात एव्हरीवन. सगळ्यांना बनायचं आहे. एव्हरीवन एव्हरीवन एव्हरीवन, परफेक्ट, बरोबर बरोबर, सगळ्यांनाच बनायचं आहे, सगळ्यांनाच बनायचं आहे, बरोबर. परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो,
फॉरेक्स मध्ये तुम्हाला जर प्रॉफिटेबल ट्रेडर बनायचं आहे, तर हे तुमच्यावर डिपेंड नाही. तुम्ही किती जरी बोललात ना, की मला प्रॉफिटेबल ट्रेडर व्हायचंय, मला प्रॉफिटेबल ट्रेडर बनायचं आहे, तर हे तुमच्यावर डिपेंड नाही. तर हे डिपेंड आहे, जो टॉपिक मी आता घेणार आहे त्या टॉपिकवर, लॉट साईज. लॉट साईज ठरवेल तुम्हाला प्रॉफिटेबल बनवायचं की नाही. कारण तुम्ही किती जरी इगरली म्हणलं ना, मला ट्रेडर बनायचंय, मला एकदम मी वाट बघतोय, मला प्रॉफिटेबल व्हायचंय, ते तुमच्यावर डिपेंड नाहीये, ते लॉट साईज वर डिपेंड आहे. हे जो टॉपिक मी घेतो ना, त्याच्यावर डिपेंड आहे की तुम्ही किती. सर, लॉटचं ते काय सिस्टीम. हा, तेच तेच लॉट साईज बद्दलच आता सांगतोय. तर मी तुम्हाला सांगतो की फॉरेक्स मध्ये 3 डिफरंट टाईपचे लॉट्स आहेत. त्याच्यामध्ये मायक्रो लॉट, मिनी लॉट आणि स्टँडर्ड लॉट. आता मायक्रो लॉट म्हणजे काय, तर 0.01. मिनी लॉट म्हणजे काय, तर 0.10. आणि स्टँडर्ड लॉट म्हणजे काय, 1.00. आता फॉरेक्स मध्ये जेव्हा आपण लॉट साईज घेणार आहे, इथे थोडस मी तुम्हाला क्लिअर करतो. जस्ट मिनिट. सो लॉट साईज जो टॉपिक आहे ना, हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर आता आपण समजून घेऊया लॉट म्हणजे काय. आता इथे जर आपण बघितलं, .01. नोटबुक काढायची आहे, नोटबुक मध्ये हे लिहून घ्या. आयफोन कोण आहे, जरा स्क्रीनवर टाईप करायचं का? आता इकडे बघा, लॉट साईज म्हणजे काय, तर 0.01. जेव्हा तुम्ही 0.01चा लॉट घेता, तेव्हा ज्या पण करन्सी पेअर मध्ये तुम्ही ट्रेडिंग करता, तेव्हा क्वांटिटी किती बाय करता तुम्ही, 1000 क्वांटिटी बाय करता. ठीक आहे. 0.10चा लॉट जेव्हा तुम्ही घेणार आहे, तेव्हा किती क्वांटिटी बाय करणार आहात, तर 10,000 क्वांटिटी. आणि 1.00 जेव्हा तुम्ही लॉट घेणार आहे, तेव्हा क्वांटिटी किती बाय करतो आपण, 1,00,000 क्वांटिटी बाय करणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट थिंग का मी असं का बोललो, की तुम्ही डिसाइड करून तुम्ही फॉरेक्स मध्ये प्रॉफिट होणार की नाही हे तुमच्यावर डिपेंड नाही, हे लॉट साईज वर डिपेंड आहे. का डिपेंड आहे, कारण आपण जो लॉट घेणार आहे त्याच्यावर डिपेंडेंट आहे की तुम्हाला प्रॉफिट होणार की लॉस. आणि जर प्रॉफिट झाला तर तुम्ही ह्या मार्केटमध्ये कंटिन्यू करा, लॉस झाला तर काय होणार, आपण एक्झिट करणार आहे. तर एक छोटस एक्झाम्पल मी तुम्हाला देतो आणि त्याच्यावरून आपण म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे लॉट साईज काय आहे आणि किती इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे.
फॉर एक्झाम्पल, हा पेन आहे. मी पेनचा बिझनेस करायचा डिसिजन घेतला, ठीक आहे. 80 रुपयाला पेन खरेदी केला आणि 100 रुपयाला मी हा पेन विकला. एक पेन 80 रुपयाला खरेदी केला आणि 100 रुपयाला मी विकला. मला किती रुपये प्रॉफिट झाला? मला 20 रुपयाचा प्रॉफिट झाला. बरोबर, बरोबर. मला आनंद वाटला. ऍक्च्युअली यार, मी पेनचा बिझनेस सुरू केला. एक पेन खरेदी केला आणि विकला. मला 20 रुपयाचा प्रॉफिट झाला. मन में लड्डू फुटा. ठीक आहे ना? मग मी काय विचार केला, अरे एक पेन जर खरेदी करून विकल्यावर मला जर 20 रुपयाचा प्रॉफिट होतोय, मी जर 10 पेनचा बिझनेस केला, 10 पेन विकत घेऊन जर सेल केले, तर किती रुपयाचा प्रॉफिट होणार 10 पेनला? 200 रुपये. 100 पेनला, 100 पेनला 2,000 रुपये. 1,000 पेनला 20,000 रुपये. 1,000ला 20,000 रुपये. मग मी विचार केला, 20,000 रुपये मला जरा बरं वाटलं ऐकायला आणि बघायला पण. मग मी काय विचार केला, चलो 1,000 पेनचा बिझनेस करूया. 1,000 इंटू 20 रुपये, 20,000 रुपये. मी 1,000 पेनचा पेमेंट पाठवलं आणि पेन फटाफट आले, सेल केले. मला किती प्रॉफिट झाला? 1,000 पेनच्या पाठी 20,000 रुपये. मन में दुसरा लड्डू फुटा. मला आणखी आनंद वाटला. यार, जबरदस्त पेनचा बिझनेस आहे राव. एक पेन विकला की 20 रुपये मिळाले, 1,000 पेन विकला की 20,000 रुपये मिळाले. मग मी विचार केला, यार, अजून जर मी 10,000 पेन विकले तर मला किती प्रॉफिट होणार? 2 लाख रुपये. आणि जर मी 1 लाख पेन सेल केले तर 1 लाख इंटू 20 रुपये, 20 लाख रुपये मला प्रॉफिट होणार आहे. मग मी विचार केला, चला 20 लाख रुपयाचा म्हणजे हे करूया, 1 लाख पेन खरेदी म्हणजे हे केले, बिझनेस करूया, 20 लाख रुपयाचा प्रॉफिट होणार आहे. आता मला सांगा, 1 लाख पेनचं पेमेंट पाठवलं, 20 लाख रुपयाचं प्रॉफिट होणार. त्या एक्साइटमेंट मध्ये एकदम त्या ड्रायव्हरला पण फोन केला, कारण 1 लाख पेन मागवायचे म्हणजे ट्रक वगैरे मागवावं लागेल. ट्रकवाल्याला फोन केला, भाई व्यवस्थित गाडी घेऊन ये, अजिबात हे करू नको, कारण 20 लाख प्रॉफिट होणार आहे, सगळी स्वप्न पूर्ण होणार. असं तसं सगळं करून काय झालं, सकाळी 4:30ला फोन आला, ट्रक ड्रायव्हर करून ऍक्सिडेंट झाला आणि ट्रक दरीत कोसळला. मला सांगा किती रुपयाचा लॉस झाला? लॉस किती रुपयाचा झाला? गिरीश सर, आवाज येत नाहीये का माझा? आवाज येतोय? आवाज येतोय का? येतोय ना? सुनील सुनील सर, येतोय आवाज सगळ्यांना? तुम्ही जरा चेक करा. तर मला सांगा किती रुपयाचा लॉस झाला? मंगेश चव्हाण सर म्हणतात 2 लाख रुपयाचा लॉस झाला. ओके. किती रुपयाचा लॉस झाला? 2 लाख रुपये का 20 लाख रुपये? चलो फटाफट टाईप करा, सगळ्यांचा आन्सर पाहिजे मला. केदारनाथ सर म्हणतायत 20 लाख रुपयाचा लॉस झाला. ओके. चलो सगळ्यांचा आन्सर पाहिजे मला, जेवढे पार्टिसिपेंट्स आहेत. फास्ट. 14 मिनी 2 लाख रुपये. ओके, 2 लाख रुपयाचा लॉस झाला. मी ठरवलेलं, मला 1,000 रुपये पेन जेव्हा मी घेतले तेव्हा मला 20,000 रुपयाचा प्रॉफिट झाला. मग मी विचार केला, 10,000 पेन जर घेतले, 10,000 इंटू 20 रुपये, तर मला 2 लाख रुपये प्रॉफिट झाला असता. पण मी विचार केला, 1 लाख पेन, 1 लाख इंटू 20, मला 20 लाख रुपयाचा प्रॉफिट होणार आहे, म्हणून मी 1 लाख पेनची ऑर्डर केली. पण ट्रक दरीत कोसळला. मग किती रुपयाचा लॉस झाला? तेजस्विनी मॅम म्हणतायत 20 लाख रुपये. रित्वी म्हणतात 2 लाख रुपये. संतोष सर म्हणतात 22 लाख, 21 लाख, 20 लाख, 22 लाख, 1 लाख, 1 लाख. संदीप सर म्हणतात 1 करोड. भारत सर म्हणतात 1 लाख, 10 लाख, 1 करोड. केदारनाथ साहेब म्हणतायत 80 लाख रुपये. महेश सर म्हणतायत 80 लाख रुपये. 20 लाख, 2 लाख, 2 लाख पेमेंट ऑलरेडी झालं असेल तर लॉस होईल, नाहीतर नाही.
ज्यांनी 80 लाख रुपये उत्तर दिलंय त्यांच्यासाठी खूप खूप टाळ्या आहेत. म्हणजे तुम्ही प्रेझेन्स ऑफ माइंड आहात. प्रेझेन्स ऑफ माइंड तुमचा आहे. मला सांगा, 1 लाख पेनची किंमत किती आहे? एक पेन खरेदी करायला 20 रुपये लागतात. 20 रुपये इंटू 1 लाख पेन. प्रॉफिटच्या चक्करमध्ये 20 लाख प्रॉफिट येण्याच्या चक्करमध्ये 1 लाख पेन इंटू 20 रुपये, 80 रुपये. 80 रुपये खरेदी खरेदी किंमत आहे ना पेनची. मग कसं काय 20 लाख रुपये प्रॉफिट? कोण म्हणतंय 22 लाख, कोण म्हणतंय 2 लाख, कोण म्हणतंय 1 लाख रुपये? कसं काय? या 20 लाख रुपयाच्या चक्करमध्ये कॅपिटल विसरून गेलो का आपण? म्हणजे किती आपण एक्साइटेड आहोत, किती आपण विचार करतोय समजून घ्या. ट्रेडर आज सेबीने डेटा रिलीज केलाय, 100 आउट ऑफ 97% लोक फेल्युअर आहेत. का फेल्युअर आहेत? कारण कळालं का तुम्हाला? ज्यांनी 20 लाख 2 लाख उत्तर दिलं ना, त्याचं हे कारण आहे. प्रेझेन्स ऑफ माइंडच जागेवर नाही आपलं. 80 रुपयाला पेन आहे, 1 लाख पेन इंटू 80 रुपये, 80 लाख रुपयाचा लॉस होणार. प्लस ट्रक भाडं पण लागणार आहे ना. मग मला हे सांगायचं आहे की हे हे तुम्ही समजून घ्या. ह्या गोष्टीला नॉर्मल समजू नका. ही गोष्ट समजून घ्या की लॉस जो झालाय, 80 लाख रुपयाचा लॉस झालाय प्लस ट्रक भाडं. कळालं तुम्हाला? म्हणून एक्साइटमेंट मध्ये जायचं नाही. प्रॉपर कॅल्क्युलेशन्स इम्पॉर्टंट आहेत. प्रेझेन्स ऑफ माइंड इम्पॉर्टंट आहे. आणि फक्त प्रॉफिट प्रॉफिट, एवढं प्रॉफिट होणार, एवढं होणार, एवढं होणार, एवढा लॉट घेतला तर एवढं प्रॉफिट होणार, अजिबात त्या प्रॉफिटच्या विचारामध्ये जायचं नाही. कॅपिटल किती इन्व्हेस्ट केलंय हा विचार करणं गरजेचं आहे. कळालंय? सो चलो, नेक्स्ट क्वेश्चन मला विचारायचा आहे तुम्हाला. फास्ट मला आन्सर पाहिजे. हा 80 लाख रुपयाचा लॉस का झाला? फास्ट उत्तर पाहिजे. चलो फटाफट. 80 लाख रुपयाचा लॉस का झाला? काय कारण? आयफोन. आपण भारतीय आहोत हे कसं काय? भारतीय आहोत हे दिसलं पाहिजे ना. चलो फास्ट फटाफट. हा लॉस का झाला? चलो फटाफट. स्क्रीन दिसते सगळ्यांना? स्क्रीन स्क्रीन दिसते का? आयफोन कोणाचा आहे? त्यांनी म्हणजे ऍक्सिडेंट, ड्रायव्हर वॉज नॉट गुड, रुपेश. इन्व्हेस्टमेंट होत तर ते ट्रक दरीत कोसळल्या म्हणून ऍक्सिडेंट झाला, सागर सर म्हणतायत. ग्रीड. एक गोष्ट जरा समजून घ्या. एक गोष्ट जरा समजून घ्या. बघा, आपण इंडियन इंडियन म्हणतो ना, इंडियन मेंटॅलिटी, इंडियन माइंडसेट. बिझनेस करायचा आहे ना पेनचा. पेनचा बिझनेस करायचा आहे. आपण नवीन आहोत बिझनेस करण्यामध्ये. पेनचं काहीच माहित नव्हतं. एक पेन खरेदी केलाय. एक पेन खरेदी केलाय. जर मला 20 रुपये प्रॉफिट झालं तर दुसरी ऑर्डर मी कितीची द्यायला पाहिजे? 5 पेनची. मग 5 इंटू 20 रुपये किती झाले? 100 रुपये मला प्रॉफिट झाला. दुसरी ऑर्डर कितीची द्यायला पाहिजे मी? 10 पेनची द्यायला पाहिजे. 10 इंटू 20 रुपये, 200 रुपये मला प्रॉफिट झालं. मग 200 रुपये झालं, मी काय करायला पाहिजे? जे कॅपिटल आहे ना, ते कॅपिटल काढून घरी ठेवायला पाहिजे. आणि परत 5 पेन किंवा 10 पेनचीच ऑर्डर द्यायला पाहिजे. बघा, एखाद्या बिझनेसमध्ये जर आपण नवीन आहे तर बिझनेस तशाच पद्धतीने करायला पाहिजे. ऐसा नो. आणि जर तसाच करायला पाहिजे तर मी काय केलं? एक पेन, 1000 पेन, डायरेक्ट 1 लाख पेनची ऑर्डर दिली. आणि उत्तर काय देतोय आपण? ट्रक दरीत कोसळला. इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे. ड्रायव्हरची मिस्टेक आहे.
काय उत्तर देतोय? ज्ञानोबा कोणतरी इन्शुरन्स नसेल, इन्शुरन्स काढलेला नाहीये. ट्रक चालवताना डिसिप्लिन रिस्क मॅनेजमेंट. ओमकार सर म्हणतात ट्रक चालवताना डिसिप्लिन रिस्क मॅनेजमेंट म्हणजे आपली मिस्टेक कळतीये का? नाही सर हे मी आहे ना एक पेन घ्यायला 1,00,000 पेनची ऑर्डर देण्याऐवजी सर मी 500च पेनची ऑर्डर द्यायला पाहिजे होती. ती माझी मिस्टेक आहे. आपण घेतोय का स्वतःवर? आपण कुठे गेलो? ट्रकवाल्यापर्यंत पोहोचलो. हाईट सांगतो मी हाईट. मुंबईमध्ये मी मला वाटतं 2 आठवड्यापूर्वी मुंबईत सेशन घेतला होता. जवळपास 1000 लोक होती. हाईट सांगतो हाईट. एक व्यक्ती काय बोलला माहितीये? "सर ड्रिंक अँड ड्राईव्हची टेस्ट करायला पाहिजे होती तुम्ही ड्रायव्हरची." ते जर टेस्ट केली असती ना, तर तुमचा ॲक्सिडेंटच झाला नसता. पण माझी मिस्टेक नाहीये. मी बरोबर 1,00,000 पेन मागवलेत. लक्षात येतंय का मला काय म्हणायचंय तुम्हाला? काव्या मॅडम काय म्हणतात, "मला सकट चोरी झाला. ट्रक प्रॉफिटच्या नादात जास्त क्वांटिटी घेतली." हां, प्रॉफिटच्या नादात जास्त क्वांटिटी घेतली. हे हे कोणाला जाणवतंय का मला सांगा? जेव्हा मी बोललो, की प्रॉफिट म्हणजे फॉरेक्समध्ये कोणाकोणाला सक्सेसफुल व्हायचंय, तर सगळे सांगितले एव्हरीवन, 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 एव्हरीवन. अरे तुम्हाला सगळ्यांना व्हायचंय, पण तेवढा प्रेझेन्स ऑफ माइंड आहे का? तेवढा आपण कॅपेबल आहे का? तेवढा ब्रेन ब्रेन आपला स्टेबल आहे का? मला सांगा जर मी म्हणतोय मी पेन नवीन बिझनेस करतोय. आज मला सांगा ट्रेडिंगमध्ये तुम्ही नवीन आहे का जुने मला सांगा, ड्रायव्हर कोणाला बोलतात? शेफ कोणाला बोलतो आपण? शेफ कोणाला बोलतो? ऋषिकेश सर स्क्रीनवर काहीतरी लिहितायत. म्हणजे मला टीचर कोणाला म्हणतो आपण? टीचर टीचर कोणाला म्हणतो? जो डी-एडला ज्याने ऍडमिशन घेतलंय, त्याला टीचर बोलतो का आपण? टीचर कोणाला म्हणतो? हे बायोलॉजीचे टीचर आहेत. हे सायकोलॉजीचे टीचर आहेत. नितीन सर फॉरेक्स शिकवतात. मग टीचर कोणाला म्हणतो आपण? ज्याने 2 वर्ष डी-एड केलंय, ज्याने आज 7-8 वर्ष झाले मी फक्त फॉरेक्सच करतोय. मग मला सांगा तेव्हा कुठेतरी मला फॉरेक्स टीचर म्हणतायत ना. ट्रेडर कोण? तुम्ही मला सांगा तुम्ही अजून कोर्स कंप्लीट नाही झालाय आणि तुम्ही स्वतःला ट्रेडर समजता? मला सांगा. आज ड्रायव्हर किंवा आपण शेफ कोणाला म्हणतो? माझं हॉटेल मॅनेजमेंट झालं डी-वाय पाटील कॉलेजमध्ये. 4 वर्ष मी डिग्री केली आणि 4 वर्षानंतर जेव्हा मी डिक्स म्हणून हॉटेल आहे 5 स्टार तिकडे मी ट्रेनिंगला गेलो. 4 वर्षानंतर मला ट्रेनी म्हणून बॅच लावलेला. माझ्या इथे ट्रेनी म्हणून बॅच लावलेला. 4 वर्ष डिग्री केल्यानंतर सुद्धा आणि ज्याच्याकडे मी गेलो मला किचनमध्ये इंटरेस्ट होता फूड प्रोडक्शनमध्ये. ज्याच्याकडे मी शिकायला गेलो, तो म्हणजे त्याला तर इंग्लिश लिहिता वाचता नीट येत नव्हतं. पण इंडियन किचनचा तो हेड होता. पण 10 वर्ष झालं तो इंडियनमध्ये म्हणजे इंडियन फूड बनवत होता. मला सांगायचंय काय, तुम्ही ट्रेडर आहात का? तुम्ही आता ट्रेडर आहात का? समजा तुमचा हा कोर्स संपला. मग कोर्स झाल्यानंतर तुम्ही स्वतःला ट्रेडर म्हणणार आहात का? येस, येस. हां. हां, सर. पण प्रॉफिटच्या नादात जास्त लॉट साइज घेऊन लॉस बुक केला बँक निफ्टीमध्ये. हेच होतं ना, काय होतं? आपण फक्त काय करतो विचार, रोहित पवार सर काय म्हणतात, "सर आपल्या टॉपिकवर या." iPhone म्हणतात, "खूप लेंदी होत आहे." टॉपिक मी 2 मिनिटात संपवेल लॉट साइज आणि लॉट साइज संपला टॉपिक. मायक्रो लॉट, मिनी लॉट आणि स्टँडर्ड लॉट. संपला टॉपिक. हे एक्झाम्पल का देतोय? हे तुमच्या ब्रेनवर आहे ना, कारण मी बघितलंय. आजचं उदाहरण तुम्हाला सांगतो, 27 लाख रुपये 7 मिनिटात झिरो झालेत. 7 मिनिटात झिरो झालेत. 27 लाख रुपये. टॉपिकवर येऊन टॉपिक संपवून तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर होणार नाहीयेत ब्रो. हे लक्षात घ्या. 5 मिनिटामध्ये संपलं हे लॉट साइज
इंडिकेटर बॉलिंजर बँड आहे, MT5, थँक्यू, संपला टॉपिक. हे एक्झाम्पल मला टाइमपास तुमचा करायचा आहे म्हणून नाही सांगत आहे, हे लक्षात घ्या. त्या एक्झाम्पल मधून तुम्हाला काहीतरी शिकायचं आहे, हे लक्षात घ्या. आणि जर तुम्हाला हे एक्झाम्पल बोरिंग वाटत असेल ना, तर ह्या एक्झाम्पल मधून तुम्हाला जर काही शिकायलाच मिळत नसेल, जर शिकायला नाही भेटलं तर मग प्रॉब्लेम नाहीये. मला काय, मी तुम्हाला लॉट साइज सांगेन आणि प्लेन टॉपिक सांगेल आणि समजून जाईल. पण लॉट साइज वरती का कॉन्सन्ट्रेट तुम्ही करायला पाहिजे? लॉट साइज हा इम्पोर्टंट टॉपिक का आहे? हे एक्झाम्पल देण्यामुळे तुम्हाला कळेल. हे समजून घ्या. मला काही नुसतं कंटेंट डिलिव्हर करू शकतो मी, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, ओके. म्हणजे बघा, मला म्हणजे मी समजू शकतो कदाचित तुम्हाला गडबड असेल किंवा हे असेल, मी थोडंसं स्लो घेतोय. पण म्हणजे मला असं वाटतं, की तुम्ही बिगनर आहात म्हणून मी सांगतोय. म्हणजे आता तुम्ही जर एक्सपर्ट असाल तर तुम्हाला कदाचित बोरिंग वाटत असेल. पण मी असं समजतोय, की तुम्ही सुरुवात करताय. माझी तुमची ओळख नाहीये. तुम्ही प्रायमरी स्टुडंट आहात, प्री प्रायमरी आहात, मला कसं कळणार ना? म्हणून मी स्टेप बाय स्टेप चाललोय. ठीक आहे. तरी पण थोडंसं फास्ट घेतो. तर मला हे सांगायचंय, की लॉट साइज म्हणजे मायक्रो लॉट, मिनी लॉट आणि स्टँडर्ड लॉट. अजून एक एक्झाम्पल मला घ्यायचंय, तर ते एक्झाम्पल घेतो आणि मग आपण पुढे जाऊ. ठीक आहे. तर एक एक्झाम्पल एक्झाम्पल म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे $100 अकाउंट आहे. $100 तुमच्याकडे अकाउंट आहे. ठीक आहे. आणि $100 अकाउंट आहे. आणि $100 अकाउंटला दिसतंय ना तुम्हाला? $100 अकाउंट आहे. जस्ट मिनिट, मी तुम्हाला हे करतो, व्हाईट बोर्ड घेतो म्हणजे प्रॉपर दिसेल. व्हाईट बोर्ड दिसतोय ना? $100 तुमच्याकडे अकाउंट आहे. आणि तुम्ही काय केलंय? युरो मध्ये ट्रेड घेतलाय, युरो मध्ये. ठीक आहे. युरो मध्ये तुम्ही ट्रेड घेतलाय. रोहित सर, रोहित भोसले, गिरीश सर, स्क्रीनवर कुणी काय टाईप करू नका. स्क्रीनवर काही टाईप करू नका, फक्त स्क्रीन राहू देत. व्हाईट बोर्ड ऑन केलाय मी. $100 तुमचं अकाउंट आहे. $100 अकाउंटला $100 अकाउंट आहे. आणि $100 अकाउंटमध्ये आपण 0.01 चा लॉट घेतला. 0.01 च्या लॉटने एक युरो जर आपण बाय करतोय, एक सिंगल युरो जर बाय करतोय, तर एक युरो बाय करायला $100 अकाउंटला किती रुपये लागतील? तर युरोची प्राइस आपण असं पकडू, ₹90. ठीक आहे. ₹90 ला आपण युरो बाय केला. आणि 91, युरोची प्राइस 90 वरून 91 झाली. प्रॉफिट होणार का लॉस होणार? तुम्ही बायचा ट्रेड घेतलाय. 90 रुपीजला युरोची प्राइस आहे आणि युरोची प्राइस झाली 90 वरून 91. प्रॉफिट होणार की लॉस? बाईंग प्राइस 90 आहे आणि तुम्ही 90 ला बाय केलं आणि 91 प्राइस झालेली आहे. प्रॉफिट होणार की लॉस?
परफेक्ट. प्रॉफिट होणार. बरोबर. प्रॉफिट होणार. आता याच्यामध्ये बरोबर, परफेक्ट. आता याच्यामध्ये थोडंसं लक्ष देऊन ऐका किंवा नोटबुकवरती तुम्ही लिहिलं तरी चालेल. $100 चं अकाउंट आहे. $100 अकाउंट आहे. 90 रुपीज युरोची प्राइस होती. तुम्ही बायचा ट्रेड घेतला आणि युरोची प्राइस 91 झाली. तर तुम्हाला प्रॉफिट होणार 100%. परंतु आता तुम्हाला प्रॉफिट किती होणार? हे डिपेंड आहे तुम्ही घेतलेल्या लॉटवर. तुम्ही घेतलेल्या लॉटवर. आता जर मायक्रो लॉट तुम्ही घेतला असेल, तर किती प्रॉफिट होणार सांगा? मायक्रो लॉट घेतला असेल, तर किती प्रॉफिट होणार? सुप्रिया मॅडम म्हणतायत ₹1000. आता मायक्रो लॉट जर आपण बघितलं, तर मायक्रो लॉटमध्ये क्वांटिटी किती असते? क्वांटिटी आहे 1000 बरोबर ना? 1000 क्वांटिटी इंटू प्रॉफिट झाला ₹1 बरोबर ना? म्हणजे 90 वरून 1 झाला म्हणून ₹1000 आपल्याला प्रॉफिट होणार आहे. कारण युरोची प्राइस होती 90, युरोची प्राइस होती 90 आणि 90 वरून मार्केट अप झालंय 91 झाल्यामुळे ₹1 वाढल्यामुळे 1000 क्वांटिटी असल्यामुळे मायक्रो लॉटमध्ये आपल्याला प्रॉफिट होणार आहे ₹1000. बरं अकाउंट साईज किती आहे आपली? अकाउंट साईज आहे $100 म्हणजे ₹8000 वरती आपल्याला प्रॉफिट झाला ₹1000. फॉर एक्झाम्पल जर मिनी लॉट घेतला, मिनी लॉट, तर मिनी लॉटमध्ये प्रॉफिट किती होणार? आता क्वांटिटी आहे 10,000. 10,000 क्वांटिटी इंटू ₹1 बरोबर? तर आपल्याला प्रॉफिट किती होणार आहे? ₹10,000 प्रॉफिट होणार आहे. ठीक आहे. म्हणजे $100 अकाउंट आहे. $100 अकाउंटला आपल्याला प्रॉफिट किती झालं? ₹10,000. आता मला सांगा स्टँडर्ड लॉट असेल तर किती प्रॉफिट होणार? स्टँडर्ड लॉट म्हणजे 1,00,000 क्वांटिटी, 1,00,000 क्वांटिटी इंटू ₹1 जर म्हणलं, तर आपल्याला प्रॉफिट झालं ₹1,00,000. ठीक आहे. आता मला सांगा $100 अकाउंटमध्ये कोणता लॉट वापरायला पाहिजे? 3 चान्स आहेत तुम्हाला. $100 अकाउंट आहे. $100 अकाउंटला ₹1000 प्रॉफिट होऊ शकतो. $100 अकाउंटला 10,000चा प्रॉफिट होऊ शकतो किंवा ₹1,00,000 प्रॉफिट होऊ शकतो. मला माहिती आहे सगळे खूप हुशार झालेत कारण मी आता एक्झाम्पल दिलंय. त्या एक्झाम्पलमुळे तुम्ही मायक्रो लॉटवरती आलात हे मला माहिती आहे. जर मी एक्झाम्पल अगोदर दिलं नसतं ना, तर 100% मला माहिती आहे. कारण मी आज नाहीये 8-9 वर्ष झालं मी स्वतः ट्रेडिंग करतोय आणि शिकवतोय त्याला 6 वर्ष झाली. जर एक्झाम्पल दिलंय म्हणून सगळे मायक्रो म्हणतायत. जर एक्झाम्पल मी दिलं नसतं आणि जर डायरेक्ट तुम्हाला लॉटवरती आता हे सांगितलं असतं ना, तर मला माहिती आहे सगळे स्टँडर्ड म्हणले असते किंवा म्हणले असते नो म्हणजे लॉस कमी पण नको आणि जास्त पण नको, मिनी पर्यंत आपण जाऊया. मिनी जास्त पण नको आणि हे पण नको. बघा एक्झाम्पल सांगण्याचा काहीतरी उद्देश होता, म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं. तर हे समजून घ्या. आता फॉर एक्झाम्पल मार्केट जे आहे हे आपण म्हणेल तसं चालणार आहे का? नाही चालणार आहे. ठीक आहे. मग आपण समजून घेऊ, हे जे ₹90 आहे ना, मार्केट काय झालं ₹90 ला आपण बायचा ट्रेड घेतला आणि मार्केट काय झालं? मार्केट गेलं 88 ला. मार्केट कितीला गेलं? 88 ला. आता जर मार्केट 88 ला गेलं, तर मला सांगा जर मायक्रो लॉट असेल, तर किती रुपयाचा लॉस होईल? मायक्रो लॉट असेल, तर किती रुपयाचा लॉस होणार आहे? चलो फास्ट. जर मायक्रो लॉट असेल, तर इथे तुम्हाला माहिती आहे, की ₹2,000 लॉस होणार आहे. ठीक आहे? आणि जर मिनी लॉट असेल तर? मिनी लॉट असेल तर $20,000 नाही होणार. कारण आपल्या अकाउंटला किती आहेत? $100च आहेत. म्हणजे $100 झिरो होणार. म्हणजे आपलं अकाउंट वॉश आउट होईल. ठीक आहे? मिनी लॉटमध्ये. आणि स्टँडर्ड लॉटमध्ये पण काय होईल? आपलं जे $100चं अकाउंट आहे, हे झिरो होणार आहे. फक्त काय होणार? कमी मोमेंटमध्येच ते वॉश आउट होईल. तर मला हे सांगायचंय तुम्हाला, की बघा मार्केट
हे आपण म्हणेल तसं नाही चालणार. मला हे सांगायचंय की लॉट साइज खूप इम्पोर्टंट आहे. जर ₹8,000 मधून तुमचे ₹2,000 जरी मायनस झाले, उरलेल्या ₹6,000 मध्ये उरलेल्या ₹6,000 मध्ये तुम्ही परत ₹60,000 करू शकता. ही ताकद फॉरेक्स मार्केटमध्ये. $100 अकाउंट असताना तुम्ही 0.01 चा लॉट घेतला म्हणजे 1000 क्वांटिटी. 1000 इंटू ₹90. 1000 इंटू ₹90 म्हणजे किती रुपयाचा युरो तुम्ही बाय केलेले? ₹90,000. म्हणजे लक्षात येतंय का याच्यामध्ये? म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर $100 अकाउंटमध्ये $100 अकाउंटला इथे तुम्ही मायक्रो लॉट असताना 90,000 चा युरो तुम्ही खरेदी केलेला, बरोबर? 90,000 का? कारण 1000 इंटू ₹90 ना. म्हणजे $100 ₹8,000 अकाउंटला तुम्ही ₹90,000 चा माल खरेदी केलाय. मिनी लॉट म्हणजे 10,000 क्वांटिटी. 10,000 क्वांटिटी म्हणजे $100 अकाउंटला ₹9,00,000 चा माल तुम्ही खरेदी केलाय. आणि स्टँडर्ड लॉटमध्ये तुम्ही $100 अकाउंटला ₹90,00,000 चा माल खरेदी केलाय. हां, ₹90 प्रमाणे ओमकार 9,000 होतील. $100 म्हणतोय आणि हे 90 युरो म्हणतोय ना आपण. युरोची प्राइस 90 पकडली आहे. डॉलर आपण ₹80 प्रमाणे 8,000 म्हणू. तर $100 अकाउंटला इथे तुम्हाला कळालं का 90,000 चा माल आपण खरेदी केला. म्हणजे 90,000 चे युरो आपण बाय केलेत. मिनी लॉटमध्ये ₹9,00,000 चे युरो बाय केलेत आणि स्टँडर्ड लॉटमध्ये 90,00,000 ₹90,00,000. $100 मध्ये इज इट पॉसिबल इन इंडियन मार्केट? इंडियन मार्केटमध्ये हे पॉसिबल आहे का? तुम्ही ₹8,000 च्या अकाउंटला 90,000 ची ऑर्डर टाकू शकता का? 8,000 च्या अकाउंटला तुम्ही 9,00,000 ची ऑर्डर टाकू शकता का? ₹8,000 च्या अकाउंटला ₹90,00,000 ची ऑर्डर टाकू शकता का? तर हे फॉरेक्समध्ये का शक्य आहे? तर बिकॉज ऑफ लिव्हरेज. 1:500 चं लिव्हरेज असल्यामुळे फॉरेक्समध्ये हे तुम्हाला पॉसिबल आहे. तर हे मला तुम्हाला सांगायचंय. म्हणून जर तुम्हाला खरंच प्रॉफिटेबल ट्रेडर व्हायचंय, तर तुम्हाला लॉटवरती कंट्रोल ठेवणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे? चलो. इंडिकेटर माहिती आहे का तुम्हाला इंडिकेटर? बॉलिंजर बँड. बॉलिंजर बँड किती लोकांना माहिती आहे? तुम्हाला इंडिकेटर देणार आहे ज्याच्या थ्रू बाय आणि सेल तुम्हाला ईझी जाईल. त्याच्यासाठी कुठलंही एनालिसिस वगैरे करायची गरज नाहीये. बॉलिंजर बँड किती लोकांना माहिती आहे? किती लोकांना माहिती नाही? मोहित राऊत माहिती आहे. येस, येस. नाही माहिती. किती लोकांना माहिती नाही ते सांगा. म्हणजे काय होईल आपल्याला घ्यायचं की नाही घ्यायचं ते कळेल. ओके. बऱ्याचशा लोकांना नाही माहिती आहे. तर आपण काय करूया, बॉलिंजर बँड एक एक सापशिडीचा गेम तुम्ही खेळला असेल, तर सापशिडीच्या गेममध्ये काय होतं, तुम्हाला माहिती असेल 17 नंबरची एक शिडी आहे, जी मी एक्झाम्पल सांगू की नको असं होतंय, की म्हणजे काय होतं बघा एक्झाम्पलने तुम्हाला लवकर चांगलं कळेल आणि तो कॉन्सेप्ट क्लिअर होईल. आता मला सांगा, ते ट्रकचं एक्झाम्पल गरजेचं होतं की नव्हतं त्या लॉट साइजच्या टॉपिकमध्ये? काय होतं बघा, बॉलिंजर बँड आपण प्लॅन करूया. तर बॉलिंजर बँड जो आहे, याच्यामध्ये 3 बँड्स असतात हे समजून घ्या. हे बघा, बॉलिंजर बँड काय आहे, ते आपण पहिलं समजून घेऊ. ठीक आहे. आता बॉलिंजर बँडमध्ये काय होतं, हे 3 बँड्स आहेत. एक बँड जो आहे हा अपर बँड, दुसरा जो आहे हा मिडल बँड, हा मिडल बँड आहे आणि हा लोअर बँड आहे. ठीक आहे. आता बॉलिंजर बँड काय करतं, पूर्ण जे मार्केट आहे ना, हे पूर्ण मार्केट त्या बॉलिंजर बँडमध्येच फिरत असतं. आता बिगिनर जे ट्रेडर्स असतात त्यांना काय होतं, कन्फ्युजन होतं, की बाय घेऊ की सेल घेऊ? एनालिसिस करून मग एंट्री करायची की नाही करायची? काय करू? हे थोडंसं आपल्याला कन्फ्युजन होतं. ठीक आहे. म्हणून बॉलिंजर बँड तुम्हाला आहे ना हेल्प करणार आहे. ठीक आहे. मग बॉलिंजर बँड प्रमाणे जर आपण आलो, तर त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे आपल्याला ट्रेड करता येतो.
तर हे कसं ट्रेड करता येतो हे थोडंसं आपण समजून घेऊ. ठीक आहे. ही ग्रीन कॅन्डल आहे. ग्रीन कॅन्डल बनवत बनवत मार्केट अप ट्रेंड मध्ये सुरू आहे, बुलिश आहे. आता इथे काय झालं, इथे सिच्युएशन काय तयार झाली बघा. ग्रीन कॅन्डलने अप्पर बँडला ब्रेक केलाय. ग्रीन कॅन्डलने अप्पर बँडला ब्रेक केलाय. ग्रीन कॅन्डलने अप्पर बँडला ब्रेक केलाय. त्याच्यानंतर एक रेड कॅन्डल तयार झाली. त्याच्यानंतर एक रेड कॅन्डल तयार झाली आणि रेड कॅन्डलने काय केलं, प्रिव्हियस ग्रीन कॅन्डलच्या खाली क्लोजिंग दिलाय. प्रिव्हियस ग्रीन कॅन्डलच्या खाली क्लोजिंग दिल्यामुळे काय, ही सिच्युएशन जशी तयार होणार आहे, ही सिच्युएशन तयार झाली रे झाली, की आपल्याला काय करायचंय, डोळे बंद करून काय करायचंय, सेलचा ट्रेड घ्यायचा. काय करायचंय, सेलचा ट्रेड घ्यायचा. कळालंय का? कळालं असेल तर येस टाईप करा, नसेल तर मी परत सांगतो. बॉलिंजर बँड मध्ये सेलचा ट्रेड कधी घ्यायचा आहे हे आपण सांगतोय. ठीक आहे. तीन बँड्स आहेत, अप्पर बँड, मिडल बँड आणि लोअर बँड. ठीक आहे. अप्पर बँड, मिडल बँड, लोअर बँड हे तीन बँड्स आहेत. ह्या तीन बँड मध्ये इथे आपण समजून घेतलं की ग्रीन कॅन्डलने अप्पर बँडला ब्रेक केलं, त्याच्यानंतर रेड कॅन्डल तयार झाली. ग्रीन कॅन्डलने अप्पर बँडला ब्रेक केलं, त्याच्यानंतर रेड कॅन्डल तयार झाली आणि ही रेड कॅन्डल प्रिव्हियस ग्रीन कॅन्डलच्या खाली क्लोज झाली. ही सिच्युएशन तयार झाली रे झाली, की आपल्याला काय करायचंय, डोळे बंद करून सेलचा ट्रेड घ्यायचा आहे. सेलचा ट्रेड घ्यायचा आहे, सेल. ठीक आहे. आता बायचा ट्रेड कधी घ्यायचा हे समजून घेऊ आपण. परत रेड कॅन्डल तयार झाली. भारत सर चार्ट वरती पण येणार आहे, एकदा कॉन्सेप्ट क्लिअर होऊ देत. कॉन्सेप्ट क्लिअर झाला की मी चार्ट वरती येतो. टाइम फ्रेम वगैरे सगळं सांगणार आहे, पहिला कॉन्सेप्ट समजून घ्या. बॉलिंजर बँड मध्ये बायचा ट्रेड कधी घ्यायचा आहे आणि सेलचा ट्रेड कधी घ्यायचा आहे हे एकदा क्लिअर होऊ देत. हे क्लिअर झालं की मी चार्ट वरती येतो. ठीक आहे. इथे तुम्ही समजून घ्या, ग्रीन कॅन्डलने अप्पर बँडला ब्रेक केलं, त्याच्यानंतर रेड कॅन्डल तयार झाली. ह्या रेड कॅन्डलने प्रिव्हियस ग्रीन कॅन्डलच्या खाली क्लोजिंग दिलंय, म्हणून इथे आपण काय केलं, डोळे बंद करून सेलचा ट्रेड घेतला. त्याच्यानंतर मार्केट सेलिंगला गेलं. त्याच्यानंतर आपण इथे बघतोय की रेड कॅन्डलने लोअर बँडला ब्रेक केलाय. रेड कॅन्डलने लोअर बँडला ब्रेक केलं आणि लोअर बँडला ब्रेक केल्यानंतर नंतर ग्रीन कॅन्डल तयार झाली आणि ती ग्रीन कॅन्डल प्रिव्हियस रेड कॅन्डलच्या वरती क्लोज झाली. ही सिच्युएशन जशी तयार होईल, जेव्हा तयार होईल त्यावेळेस आपल्याला काय करायचंय, डोळे बंद करून ह्या सिच्युएशन मध्ये डोळे बंद करून काय करायचंय, तर आपल्याला बायचा ट्रेड घ्यायचा आहे. क्लिअर आहे. बॉलिंजर बँड क्लिअर असेल तर बीबी क्लिअर असं टाईप करा, बीबी क्लिअर. स्क्रीन दिसते का तुम्हाला?
स्क्रीन शो होतीये का? आयफोन बॉलिंजर बँड क्लिअर नाही झालाय का? एकदा आपण इथे चार्ट वरती समजून घेऊ, आणि जर नाही झाला तर मग मी परत एकदा तुम्हाला सांगतो. आता इकडे तुम्हाला दिसतंय का? बॉलिंजर बँड इथे 3 बँड दिसतायत. बघा इथे तुम्हाला दिसत असेल, हा अप्पर बँड आहे, हा मिडल बँड आहे आणि हा लोअर बँड आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर अप्पर बँड, मिडल बँड, लोअर बँड हे, आता हा अप्पर बँड आहे, मिडल बँड, लोअर बँड आहे. आता इथे तुम्हाला मी बायचा ट्रेड कधी घ्यायचा आहे काय सांगितलंय? हे बघा, रेड कॅन्डलने लोअर बँडला ब्रेक केलंय, रेड कॅन्डलने लोअर बँडला ब्रेक केलं. त्याच्यानंतर ग्रीन कॅन्डल तयार झाली आहे, ग्रीन कॅन्डल तयार झाली आहे. आणि ती ग्रीन कॅन्डल प्रिव्हियस दिसते तुम्हाला, प्रिव्हियस प्रिव्हियस रेड कॅन्डलच्या वरती क्लोज झाली आहे. ठीक आहे. ह्या रेड कॅन्डलने लोअर बँडला ब्रेक केलं, त्याच्यानंतर ग्रीन कॅन्डल तयार झाली, आणि ग्रीन कॅन्डल प्रिव्हियस रेड कॅन्डलच्या वरती क्लोज झाली. त्याच्यामुळे आपण इथे काय करणार आहे? बायचा ट्रेड घेणार आहे. ठीक आहे. आता बायचा ट्रेड जेव्हा आपण घेतला, तर आपल्याला माहिती नव्हतं की इथून पुढे मार्केट कुठे जाणार आहे. पण मार्केट कुठे गेलंय दिसतंय का? कुठे गेलं मार्केट? आता इथे बघा, इथे काय झालंय? ग्रीन कॅन्डलने अप्पर बँडला ब्रेक केलं, त्याच्यानंतर रेड कॅन्डल तयार झाली, आणि ही रेड कॅन्डल प्रिव्हियस ग्रीन कॅन्डलच्या खाली क्लोज झाली. कुठे गेलंय मार्केट? कॅन्डल ब्रेक करताना बॉडी और वीक और शॅडो कसं केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. कन्सिडर करायची, हो हो. वीकने ब्रेक केलं तरी आपल्याला कन्सिडर करायचे आहे. म्हणजे तुम्ही कितीही प्रिव्हियस, तुम्ही पाठीमागे जाऊन जर चेक केलं तर तुम्हाला लक्षात येईल, किती पण पाठी जाऊन चेक करा, तुम्हाला लक्षात येईल की हे बॉलिंजर बँडची स्ट्रॅटेजी. आता इथे बघा, 100 आउट ऑफ, मी तुम्हाला सांगेन की किमान 70% हा इंडिकेटर खूप चांगल्या प्रकारे वर्क करतो, खूप चांगल्या प्रकारे. आता इथे बघा, रेड कॅन्डलने ब्रेक केलाय, क्रॉस केलाय, नंतर ग्रीन कॅन्डल तयार झाली, मार्केट कुठे गेलंय बघा. कधी कधी अशी पण सिच्युएशन येते, ग्रीन कॅन्डलने, पहिल्या ग्रीन कॅन्डलने क्लोज नाही केलं, सेकंड कॅन्डलने जरी क्लोज केलं तरी आपण तेव्हा ट्रेड घेऊ शकतो, बट कन्फर्मेशन जास्त त्याचा पकडायचा नाही. ठीक आहे. आता याच्यामध्ये टाइम फ्रेम ज्या आहेत ह्या वेगवेगळ्या टाइम फ्रेम आहेत, वेगवेगळ्या टाइम फ्रेम मध्ये तुम्ही हे वापरू शकता. बट करन्सी पेअर वाईज, करन्सी पेअर वाईज बॉलिंजर बँड वापरण्याची टाइम फ्रेम वेगवेगळी आहे. ठीक आहे. ऍक्च्युअल ज्या सेटिंग्ज आहेत बॉलिंजर बँडच्या ह्या वेगवेगळ्या आहेत. पण आता तुम्ही ह्या तर बाय डिफॉल्ट, जे डिफॉल्ट ज्या सेटिंग्ज आहेत त्या जरी तुम्ही कंटिन्यू केलं तरी चालेल. कारण काय होतं, काही काही सेटिंग्ज आहेत वेगवेगळ्या, त्या सेटिंग्ज मध्ये जाऊन, त्या कॅल्क्युलेशन्स मध्ये जाऊन आपल्याला कॉम्प्लिकेशन्स मध्ये जास्त जायचं नाहीये. म्हणजे तुम्ही किती जरी पाठी जाऊन बघितलं तर तुम्हाला बिगनर्सला खूप चांगला प्रॉफिट देणारा हा इंडिकेटर आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही बॅक टेस्ट करून हे चेक करू शकता, कुठे जरी किती पाठी गेला तुम्ही, तर खूप चांगलं प्रॉफिट तुम्हाला इथून मिळू शकतं.
किती जरी बॅक टेस्ट केलं तुम्ही तरी तुम्हाला कळेल. बघा सगळीकडे तुम्ही बॉलिंजर बँड बघत असाल. आता इकडे तर कसली मुवमेंट दिली आहे बघा. हे बघा इथे पण, इथे पण. इथे ग्रीन कॅन्डल आहे. इथे आता ब्रेक नाही केलाय बट रेड कॅन्डल तयार झाली. इथे ट्रेड घेतला तर इथून इथपर्यंत. इथे रेड कॅन्डलने लोअर बँडला ब्रेक केलाय आणि नंतर ग्रीन कॅन्डल तयार झाली. कुठे गेलंय मार्केट? काय होतं फॉरेक्स मध्ये गोल्ड साठी वेगळी टाइम फ्रेम आहे, जीबीपी जेपीवाय साठी वेगळी टाइम फ्रेम आहे, युएसडी जेपीवाय साठी वेगळी टाइम फ्रेम आहे. प्रत्येकाचं मार्केट ओपनिंग क्लोजिंग टाइम वेगवेगळं आहे. बॉलिंजर बँड मध्ये काय होतं, ट्रेंडिंग मार्केटमध्ये हे वर्क कमी करतं हे तुम्हाला माहिती असेल. मग ट्रेंडिंग मध्ये कधी करायचं? वेगवेगळ्या टाइम फ्रेम मध्ये जेव्हा ट्रेडिंग टाइम आहे तर त्या ट्रेडिंग टाइम मध्ये कुठलं वापरायचं? अ, हे थोडस ट्रेड किती वेळ होल्ड करायचा. आता ट्रेड होल्ड करण्याचा टॉपिक जो आहे हा रिस्क मॅनेजमेंट मध्ये येतो. तो आपण किंवा प्लॅनिंग करून होणार नाही. तर रिस्क मॅनेजमेंट आपलं प्रॉपर असायला पाहिजे. रिस्क मॅनेजमेंट जर प्रॉपर असेल तर होल्ड करण्याची गरज नाहीये आपल्याला. त्याच्यामधून आपल्याला म्हणजे जे 1:1, 1:1.5 जो तुमचा रेशो आहे तो रेशो तुम्हाला सांगेन क्लोज करायचा आहे की थांबायचं. सौदामिनी मॅम काय म्हणते, त्यामुळे सर स्कॅल्पिंग ट्रेड इझिली भेटू शकतो. येस मॅम, 100% भेटू शकतो, 100% भेटू शकतो. ठीक आहे. सो चलो, थँक्यू सो मच. आज थोडासा जास्त वेळ घेतलाय. तर उद्या आपण डेमो अकाउंट ओपन करून लाईव्ह ट्रेडिंग करणार आहे. हे जे काही आपण शिकलो, ट्रेड कसा घ्यायचा, काय करायचं, हे सगळं आपण उद्या शिकणार आहोत. तर उद्या येताना तुम्हाला मेटा ट्रेडर 5 हे ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. मी तुम्हाला त्याची लिंक पाठवतो. जस्ट मिनिट. Recording in progress. 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 चार्ट बॉक्स मध्ये लिंक आली का चेक करा. ऋषिकेश सर काय म्हणतात सांगा ना सर. पिप्स पिप्स आणि हे उद्या आपण बघू. उद्या स्टार्टिंग पीप आणि पिपेट्स पासूनच करणार आहे. आणि उद्या आपण येस 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 पाठवणार आहे. उद्या मी तुम्हाला काय करतो, ह्या दोन्हीची लिंक बनवतो. आज आणि फर्स्ट सेशन आणि सेकंड सेशन, ह्या दोन्ही सेशनची लिंक बनवून तुम्हाला उद्या मी शेअर करतो. ठीक आहे. किंवा मी शिवम सरांना पाठवून देतो. ओके. ठीक आहे. चलो, थँक्यू सो मच. गुड नाईट ऑल ऑफ यू. येस येस सौदामिनी मॅम, वेलकम. चलो, गुड नाईट ऑल ऑफ यू. आजचा सेशन कसा वाटला तुम्हाला? काय असतं की ह्या सगळ्या गोष्टी तर इम्पॉर्टंट आहेतच. पण हे सगळं इम्पॉर्टंट नसताना तुम्हाला शिकवणं आणि ह्या सगळ्या गोष्टी पण इम्पॉर्टंट आहेत. तर उद्याचा सेशन जो आहे हा इम्पॉर्टंट आहे, कारण उद्या प्रॅक्टिकल आपण घेणार आहे. ट्रेड कुठे घ्यायचा आहे, काय करायचं आहे, पीप आणि पिपेट्स काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला उद्या शिकायला मिळणार आहेत. ठीक आहे.
रोहित सर काय म्हणतात, जोरात, सरळ आणि सोप्या भाषेत मस्त वाटलं. ओके. थँक यू, थँक यू रोहित सर. गिरीश सर थँक यू सो मच. अभिजित सर थँक यू. मस्त सर. शिवा सर थँक यू. अकाउंटला बॅलन्स किती ऍड करायचा आहे? $100 पासून तुम्ही अकाउंट हे करू शकता, ओपन करू शकता. आयशा मॅम काय म्हणते सर, मेटा ट्रेड 5 की 4? 5 ऍड करायचंय तुम्हाला. संदीप सर काय म्हणतात, एक्झाम्पल बेस्ट. ओके. वन प्लस काय शिवम सर शिकवतात तसेच तुम्ही पण शिकवता. ओके. म्हणून तर शिवम सर आणि आमचं बॉन्डिंग झालंय ना. टाइम फ्रेम उद्या सांगा. ओके. ओमकार सर म्हणतात $50 चालेल का? 50 $100 तरी मिनिमम ओमकार सर करा, कारण काय लिव्हरेज 1:500 आहे ना. त्याच्यामुळे काय होतं की लिव्हरेज जास्त असल्यामुळे थोडंसं फंड आपल्याला जास्त असेल तर बेटर राहील. ठीक आहे. चलो. ओके. थँक यू सो मच. गुड नाईट ऑल ऑफ यू.